न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सिडको येथील पवननगर मैदानावर येथे 23 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत श्रीमद भागवत कथासार कथा शिवकथा प्रवक्ते श्री समाधान महाराज करणार आहे। यांचे आयोजन माजी सभागृह नेते नाशिक महानगरपालिका माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। आजपासून सर्व गुरुजनांच्या माध्यमातून या ठिकाणी आता संकल्प सोडलेला आहे। जगाच्या कल्याणासाठी विश्वशांतीसाठी काही माणसं जन्मजात सामर्थ्यवान असतात, कर्तृत्ववान असतात। तसे आमचे सामर्थ्यवान भागवताचार्य, रामायणाचार्य, कीर्तनकार, शिवमहापुराण कथाकार, गाळाभर अभ्यास की ज्यांचं नाव घेतल्यावर सर्व बंधू भगिनी खुश होतात आणि सांगतात अण्णा समाधान शर्मा महाराज देणार आहेत का। अशा सामर्थ्य कथाकाराच्या मुखातून 8 दिवस आपल्याला कथा ऐकायची। मी प्रथम उल्लेख केला की जगाच्या कल्याणासाठी विश्वशांतीसाठी ही कथा आपण सुरू केलेली आहे। आपण पहिल्या वर्षी रामकथा केली, मागच्या वर्षी शिवमहापुराण केलं आणि आता भागवत कथा। खरं तर पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अनेकांना प्रश्न पडतो की पावसाळ्यामध्ये दिनकर पाटील कथा कशी करतात। परंतु जगावेगळंच काम करायचं आणि सगळं जगाचं कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून काम करण्याचा हेतू आमच्या कुटुंबाचा आहे। यावेळी पूजन करून कथाचा प्रारंभ झाला। प्रमुख पाहुणे म्हणून निमा अध्यक्ष धनंजय बेले, अंबड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पवार, माजी नगरसेविका लता काकू पाटील, प्रतिभा पवार, सामाजिक कार्यकर्ते गोविंद घुगे, महानुभव पंतांचे गुरु तसेच विविध मान्यवर उपस्थित दीपप्रज्वलन करण्यात आले। यावेळी कथेसाठी परिसरातील भाविकांनी कथेचा लाभ घेतला। पहिला स्कंद भगवंताचं दक्षिण चरण आहे। लक्षात ठेवा मी काय सांगणार। पहिला स्कंद भगवंताचं दक्षिण चरण आहे, दुसरा स्कंद त्याचं वाम चरण आहे, तिसरा स्कंद दक्षिण भुज आहे, चौथा स्कंद वाम भुज आहे, पाचवा स्कंद दक्षिण बाजूचं ऊर आहे, सहावा स्कंद वाम बाजूचं ऊर आहे, सातवा स्कंद दाहिनी हतेली, आठवा स्कंद दक्षिण वक्षस्थल, नववा स्कंद वाम वक्षस्थल, दशम स्कंद भगवंताचं हृदय, एकादश स्कंद ललाट आहे आणि द्वादश स्कंद बाई हतेली। असा पूर्ण 12 स्कंद म्हणजे कृष्णाचे 12 अवयव सांगितले आणि याला मराठीमध्ये बरोबर आरतीमध्ये असं म्हणतात, ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण प्रीताप जाती चिरये शांती नाथही वदती कृष्ण पदी देवो